नमस्कार. माझं नाव डॉक्टर संदेश मालू. मी जीवन ज्योती हॉस्पिटल वझिराबाद नांदेड इथं असतो. आज आपण स्टिरॉइड संबंधित अमलताचं व्यवस्थापन याबद्दल बोलणार आहोत. तर स्टिरॉइड या औषधांमुळे होणाऱ्या अमलतेच्या व्यवस्थापन कसं करावं याबद्दल आज चर्चा करूया. स्टिरॉइड्स अनेक उपचारांच्या समस्यासाठी वापरले जातात. जसे की आर्थरायटिस असेल, ऑटोइम्युन डिसऑर्डर असेल, अस्थमा असेल, शरीराची कुठली इम्युन सिस्टीमवर परिणाम करणारे आजार असतील, या सगळ्या आजारांमध्ये आपण स्टिरॉइड वापरतो. आणि परंतु एक सामान्य दुष्परिणाम म्हणजे अमलता, जे की आपण ऍसिडिटी, जळजळ करणं, पोटात दुखणं, हे सगळे जे लक्षण असतात ते त्याचे एक कॉमन साईड इफेक्ट आहे किंवा त्याचा दुष्परिणाम आहे. ज्याच्यामध्ये तुमच्या पोटाच्या किंवा पोटाच्या आतडीवर सूज येते, असहज वाटते, जळजळ करते, हे सगळे लक्षण तुम्हाला येऊ शकतात. स्टिरॉइड हे नॉर्मली सुजन कमी करण्यासाठी मदत करतात, म्हणून त्यांना आपण भरपूर आजारांमध्ये वापरतो. परंतु ते तुमच्या पोटातही तसंच काम करतात, जेणेकरून तुमच्या पोटामध्ये जे अंमल उत्पादन असते ते वाढते आणि आजूबाजूला जिथं अंमल बनतोय त्याच्या आजूबाजूला जी भिंती असतात त्याला कमजोर करतात, जे रक्षक भिंती असतात तुमच्या, त्याच्यामुळं अमलता वाढते, ऍसिडिटी वाढते. स्पेशली जेव्हा तुम्ही लोकांना, विशेषतः जेव्हा जेवण केल्यानंतर जे जळजळ होणं, पोटाला दुखणं, आंबट ढेकरं येणं, हे सगळे लक्षणं त्याच्यामध्ये येतात. तुमच्या छातीमध्ये किंवा घशात जळजळ होणं, डकार येणं, गॅस किंवा तोंडातून कडू चव येणं, हे सगळे लक्षणं त्याच्यातलेच आहे. काही लोकांना मळमळ होऊन उलटी देखील होऊ शकते. तुम्हाला जर स्टिरॉइड चालू असतील, ज्या कुठल्या आजारासाठी चालू असतील, ज्या डॉक्टरांनी दिले असतील, तर ते स्टिरॉइड संबंधित हे सगळे तुम्हाला त्रास होऊ शकतात. आता हे त्रास कमी करण्यासाठी आपण काही त्याच्यासाठी करू शकतो का, याच्याबद्दल आपण बोलणार. स्टिरॉइड घेत असताना तुम्ही एक 5-6 गोष्टी करू शकता, जेणेकरून तुम्हाला हे जे स्टिरॉइड रिलेटेड अम्ल आहे, जे स्टिरॉइड रिलेटेड ऍसिडिटी आहे, त्याचं त्रास कमी होईल. पहिला आहे, स्टिरॉइड घेताना जेवण किंवा छोट्या नाश्त्यासोबत घ्या, म्हणजे जेणेकरून स्टिरॉइडचं कॉन्टॅक्ट डिरेक्टली तुमच्या पोटाच्या आतडीसोबत येणार नाही. जेवण पोटात जर असलं तर स्टिरॉइड तुमच्या पोटाच्या भिंतीला तेवढं जास्त इजा करणार नाही आणि तेवढं आम्ल जास्त बनवता येणार नाही त्याला. दुसरं आहे, जेवण केल्यानंतर कमीत कमी 3 मिनिटं सरळ राहा. सरळ म्हणजे बसून राहणं. इमिजिएटली जेवण केल्यानंतर झोपू नये. जर बसून राहिला तर जे काही आम्ल जास्त प्रमाणात बनलंय स्टिरॉइडमुळे, तुमच्या अन्ननलिकेत जाणार नाही. अन्न गेलं नाही तर तुम्हाला ते त्रास होण्याची शक्यता कमी होईल. तिसरं आहे हायड्रेशन, पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवणं. थोडं जास्त चांगलं पाणी तुम्ही पिऊ शकता, त्याच्यामुळे तेवढं आम्ल कमी बनणार, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार. फक्त स्टिरॉइड घेतानाच नव्हे तर बाकी दिवसामध्ये पण तुम्ही जेवढं जास्त हायड्रेशन चांगलं ठेवणार, तेवढं तुम्हाला स्टिरॉइड रिलेटेड आम्ल जे साईड इफेक्ट आहेत ते कमी जाणार. काही गोष्टी जे आम्ल वाढवू शकतात, जसे की जास्त तिखट पदार्थ, जास्त मसालेदार, टमाटे आहेत, आंबट गोष्टी आहेत, कैरी आहे, इमली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं खाल्लेलं अवॉइड करायचं आणि जास्त साधं साधं जेवण करायचं. म्हणजे केळी आहे, ओटमील आहे, तांदूळ आहे, याच्यासारखं तुम्ही जेवण घेऊ शकता, जेणेकरून बाकीच्या गोष्टी जे आम्ल वाढवतात ते आपल्या पोटामध्ये जाणार नाही. आपण शराब आणि धूम्रपान बद्दल बोलत होतो. शराब आणि धूम्रपान हे दोन्ही गोष्टी आपल्या पोटामध्ये आम्ल वाढवतात. जर आपण ह्या गोष्टी अवॉइड करता आल्या, म्हणजे ऑलरेडी स्टिरॉइडमुळे तुमचं आम्ल जास्त बनणार नाही, जर तुम्ही सोबत शराब आणि धूम्रपान घेतलं तर ते आम्ल अजून जास्त वाढतं. तर जर तुम्ही या गोष्टी नाही घेतलात तर तुमच्या पोटामध्ये आम्ल प्रोडक्शन कमी होईल आणि तुम्हाला तिकडे साईड इफेक्ट कमी. 6वं आहे, जर हे सगळं करून पण तुमचं आम्ल तेवढं कंट्रोल होत नाहीये, तेवढं जर ऍसिडिटीचा त्रास तुमचा कमी होत नाहीये, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटू शकता. डॉक्टरांना भेटून गरज असतील तशी तुम्हाला काही गोळ्या डॉक्टर लिहून देऊ शकतात, जेणेकरून तुमच्या पोटातलं आम्लाचं प्रोडक्शन आहे ते कमी होईल आणि तुम्हाला जे स्टिरॉइड मुळे जे त्रास होत आहे, जे साईड इफेक्ट होत आहेत, ते बऱ्यापैकी कमी होते. जर तुम्हाला अजूनही अस्वस्थ वाटत असेल, जसे की तीव्र दुखणं, काळा मळ किंवा उलट्या, तर तुमच्या आरोग्य सेवकांशी संपर्क साधा. एवढं सगळं करून पण तुम्हाला समजा त्रास होऊ शकत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना तुमच्या, आपण सोप्या एक 4-5 गोष्टी बघितल्या जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टिरॉइडमुळे जे आम्ल वाढते
त्या गोष्टी कमी करण्यासाठी मदत होते. काय काय होतं याच्यामध्ये? पहिलं होतं की जेवणासोबत तुमचे गोळ्या घेणं, स्टेरॉइडच्या गोळ्या. दुसरं आहे जेवण झाल्यानंतर इमिजिएटली अर्धा तास झोपू नये, सरळ बसून राहावं किंवा चाललात तर अजून चांगलं. तिसरं आहे तुमचं हायड्रेशन चांगलं ठेवणं, पाण्याचं प्रमाण ॲडिक्वेटली घेणं, फक्त औषधासोबत नव्हेच तर दिवसभरातही. चौथं आहे ज्या गोष्टी, बाकी गोष्टी जे अंमल वाढवू शकतात, खाद्यपदार्थ जे अंमल वाढवू शकतात, ते घेऊ नये. जसे की आंबट गोष्टी, जास्त तिखट गोष्टी, जास्त मसालेदार गोष्टी ते अव्हॉइड करावं. पाचवं आहे शराब आणि धूम्रपान ह्या गोष्टी अव्हॉइड करावं. आणि हे सगळं करून पण तुमचा त्रास कमी होत नसत, तर तुमच्या डॉक्टरांना भेटून काही गोळ्या प्रिस्क्रिप्शन्स घेऊ शकता, जेणेकरून तुमचा अंमल कमी होईल. ते तुम्हाला स्टेरॉइडच्या रिलेटेड अंमलाची याच्यामध्ये मदत करेल.